वर्षी अक्षरशः या खेळाडूने गाजवलं होतं. रामेश्वर मंदिरा येथे झालेल्या स्पर्धेमध्येही त्याचा बोलबाला आपण पाहिला होता. गतवर्षी या आधी जी ओपन लीग झाली होती त्यामध्ये आपण त्याचा बहारलेला खेळ पाहिला होता. याच मैदानावरती गतवर्षी त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तोच इक्रामा मात्र 2025च्या या 5व्या पर्वामध्ये मात्र त्याचा बोलबाला होताना दिसत नाहीये. आणि हेच तर आपल्याला पाहिजे, कारण एकाची दहशत मैदानावरती चालत नाही. तर यानंतर दुसरा कोणतरी बादशाह तयार झाला पाहिजे, त्यानंतर तिसरा कोणतरी बादशाह तयार झाला पाहिजे. आणि तो बादशाह तयार करण्याचा प्रयत्न यावी मोमीन स्पोर्टच्या माध्यमातून केला जातोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 7 स्ट्रायकर आणि रात्री 11 वाजता. मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावखडी आयोजित मोमीन प्रीमियर लीग 2025 सीझन 5 फर्स्ट प्राइज शाकिल बाई अमीर मिया पेजे यांच्या माध्यमातून, सेकंड प्राइज हाफिज सिद्दीकी लुकमान साहिल यांच्या माध्यमातून, फर्स्ट ट्रॉफी आपण इथे पाहतोय फक्त एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून, सेकंड ट्रॉफी ही फक्त एन्जॉय ग्रुप कडून. फक्त एन्जॉय ग्रुपने खूप सारे योगदान इथे दिले. मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळतंय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, इमर्जिंग प्लेअर, ऑरेंज आणि पर्पल कॅप, ऑल मॅच, प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि प्रत्येक मॅचचा चमचमचा सितारा म्हणजेच शायनिंग स्टार आपण इथे पाहणार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. प्रशांत अंकुश गुरव यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण आणि रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचे सन्माननीय सौरभदादा मयेकर हे या संपूर्ण स्पर्धेवरती लाईव्ह प्रेक्षेपण करताना आपल्याला दिसत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बॅट दिली जाणार आहे, जी पुरस्कृत केले फरहान स्पोर्ट्स खेड यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डर आणि ऑल अफजल सलाउद्दीन दरवेश यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरला ही बक्षिसं पाहायला मिळतात. प्रत्येक मॅचला आपण विविध बक्षिसं पाहतोय आणि यावेळी आपण बक्षिसामध्ये बदल करणार आहोत. शायनिंग प्लेअर असेल, बेस्ट फिल्डर असेल, बेस्ट फायटर खेळाडू आपल्याला या मॅच पासून आपण निवडणार आहोत. बेस्ट फायटर आणि एकच मॅन ऑफ द मॅच असेल. यस बढिया मॅचच्या दिशेने यस 11 स्पोर्ट्स विरुद्ध स्ट्रायकर यांच्या मध्ये होणारा मुकाबला. ज्याप्रमाणे आपण चॅम्पियन ट्रॉफीवरती लक्ष ठेवून आहोत, रेनी सीझन चॅम्पियन ट्रॉफी, त्याचप्रमाणे लक्ष आहे ते मोमीन स्पोर्ट्स MPL मध्ये. कारण तिकडे ओरम क्रिकेटचा थरार ज्यामध्ये मुंबईचे तारे सितारे आपल्याला रत्नागिरीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. परंतु इथे मात्र लोकल स्टार खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. इक्रामा आहे, आवाज आपण पाहतोय. आवाजने ही गतवर्षी या आधी जी मोहल्ल्यामध्ये स्पर्धा झाली होती ती गाजवली होती. त्याचबरोबर इक्रामाने ही स्पर्धा गाजवली होती. मुझम्मिल लांबाडीला आपण बॅटिंग करताना पाहिले आणि यावेळी मात्र सलामीची जोडी इथे दाखल झाले. या 11 प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 7 स्ट्रायकर यांच्या माध्यमातून घेतली गेलेली प्रथम फलंदाजी. समोर सहीद आहे, ऑरेंज कॅपचा मानकरी, धमाकादार फलंदाजी राहिले, फलंदाजी शानदार राहिले. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे नाजीज आणि बॉलिंग मार्क मध्ये शकीक. या 11 गनी युसुफ चाऊस यांच्याकडून 500 रुपयांचे आम्हाला आर्थिक सहकार्य मिळते. मनापासून आपले धन्यवाद. बढिया मॅचच्या दिशेने शकीक बॉलिंग मार्क मध्ये पहिला बॉल फील्डर ड्राईव्ह केलाय
लाजवाब क्षेत्ररक्षण, शानदार फिल्डिंग, डॉट बॉलने षटकाला सुरुवात. लो फुल टॉस होता, अतिशय शानदार पद्धतीने ड्राईव्ह केला. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड, परंतु धाव चेंडू, पुढचा चेंडू आहे लेग स्टिकच्या बाहेर आहे. यस, वाईट बॉलचा इशारा येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे वाईटच्या स्वरूपात 1 रन, हात आले समांतर म्हणजे रन मिळाली अवांतर. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका लाजवाब आहे, लाजवाब आहे. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल, 1 रन इथे मिळेल. संघाची धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचले. विश्रांतीनंतर सुरू होणारा पहिला सामना याह्या 11 विरुद्ध सात स्ट्रायकर्स यांच्यामध्ये. आणि इथे नो बॉल, नो बॉल, 1+1, 2 धावा इथे मिळतील कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यामुळे 1+1 एकूण 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 4 अंकावरती. सईद सईद सईद, कमाल धमाल सईद आहे. हो, परफेक्ट यॉर्क. परंतु या टायमिंग थोडस रॉंग पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने टाइम पंच करायचा होता तो इथे मात्र झाला नाही. निराश असेल सहित त्यामुळे आलेला डॉट बॉल. हो, लो फुल टॉस आहे, मिड विकेटला खेळ आहे. खराब क्षेत्ररक्षण, बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळते. इथे रन ऍक्च्युली मिळता कामा नाहीये, अशी या पद्धतीने फिल्डिंग होणं अपेक्षित होतं, परंतु ते इथे झालं नाही. मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण, त्यामुळे मिळालेले 1 रन. आणि त्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये एक चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय. चांगला टप्पा आणि रिस्पेक्टफुली खेळला गेलेला हा बॉल. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 इथे समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे ती 5. 7 स्ट्रायकर संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय तो याह्या 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहतोय मोमिन स्पोर्ट्स मुंबई गावखडी प्रेझेंट्स मोमिन्स प्रीमियर लीग 2025 5व पर्व. 2020 ला आपण सुरुवात केली आणि बघता बघता 5व्या पर्वापर्यंत आपण इथे पोहोचलो. 2020-21 हे पहिलं पर्व आणि त्यानंतर बघता बघता आपण 5व्या पर्वापर्यंत पोहोचलोय. आणि अतिशय शानदार आयोजन नियोजन. जी जागा उपलब्ध असेल त्या जागेचा पुरेपूर फायदा घ्यायचा, आपल्या मुलांना एकत्र आणायचं आणि जी काही मजा, जो काही आनंद घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न करायचा. या बॉलिंग मार्ग मध्ये अवेस आणि स्ट्रायकिंग एंडला नाझिज. भन्नाट गती होती. नो बॉल +1 एकूण 2 धावा इथे मिळतील. अवेस थोडाची दिशा भरकटतोय, भरकटलेली दिशा करते दुर्दशा. त्यामुळे दिशा भरकटून चालणार नाही. अचूकता, टप्पा खूप मेंटेन राखणं गरजेचं असणार आहे. हो, यावी स्लो डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा नो बॉल. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने बॉल चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. पंचांनी केलेला नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये मिळालेले 1 रन. अवेस नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग मार्क वरती सज्ज. राईट अराउंड द विकेट. यावी गती कमी होती. नो बॉलचा इशारा. फील्ड केला गेला बॉल. थ्रो करेल तत्वर 1 रन. 1+1 याही चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. एक चांगली सुरुवात 7 स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते 11 अंकावरती. अवांतर धावा आवाजने खूप दिल्या आहेत. नियंत्रणामध्ये गोलंदाजी करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आज त्या दरम्यान हा चेंडू नो आणि त्यानंतर बॉल फील्ड होतोय. 1च रन इथे बोल. आवाज आवाज आवाज. खराब गोलंदाजी. अवेज करून खराब गोलंदाजी आहे आणि अवेजचा आवाज मात्र बंद केलाय तो सईदने, कारण इथे बॉलर बदलला जाईल. कारण सलग असे फेकले गेलेले खराब चेंडू, त्यामुळे त्याला विश्रांती दिली. इक्रामा बॉलिंग मार्क मध्ये इथे दाखल होतोय. संघाची आन बान शान याह्या 11 संघाचा इक्रामा राईट अप राऊंड द विकेट. बॉलिंग मार्क मध्ये सज्ज. समोर सईद. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. शानदार फटका. तेवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूने इक्रामाने केलेली सुरुवात. इक्रामाची खासियत राहिली, त्याला जर एकदा का टप्पा मिळाला तर समोरच्यांचे दैना करू शकतो. ही खासियत राहिली इक्रामाची आणि तोच इक्रामा यावी सलग दुसरा चेंडू इथे डॉट घालतोय. फील्ड संपूर्ण यावी लाजवाब पाहायला मिळालाय. हो, यावी रॅपिड बॉल फेकण्याचा प्रयत्न. 1+1 2 धावा इथे मिळतील. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीने हाताळले होते, परंतु यावी थोडासा टप्पा चुकला. लेग स्टिकच्या बाहेर ठेवला बॉल. अडू शकला नाही तो यष्टीरक्षक आणि हा चेंडू नो बॉल करार केला गेलाय. 1+1 एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल 16 या अंकावरती. अतिशय दमदार सुरुवात आणि हा चेंडू इथे नो बॉल. काय झालंय काय नक्की या संघाला, या 11 संघाला? आता मात्र गोलंदाजी करावी कशी हा पडलेला प्रश्न आणि या यष्टीरक्षकाकडून खराब कामगिरी. एक सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्या 18.
आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत आणि त्यानंतर आणखीन एक नो बॉल. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. धावा संख्या 20. हो आणि यावी बॉक्स आउट होतोय. बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये सर्कलच्या बाहेर फेकलाय तो बॉक्स आउट होईल आणि पहिल्या विकेटचं पतन 7 स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. इक्रमा शेवटी यशस्वी ठरतोय. 1 विकेट त्याने इथे प्राप्त केले आणि यावी डॉट बॉल. धावसंख्या 22. 22 रन. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा काही ते आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. 22 रन. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विचार करावा लागतो या 11 संघाला कारण आवेजनेही निराश केलं, इक्रामानेही निराश केलं. जिथे 5 चेंडू फेकायचे होते तिथे त्याने 12 चेंडू फेकलेत आणि समोरच्या संघाला अक्षरशः बोनस दिलाय. बोनस धावा इथे दिल्या गेलेल्या पाहायला मिळतात. लोक आतापर्यंत दिवाळीचा बोनस घेताना पाहायला मिळाले परंतु यावेळी 7 स्ट्रायकर संघाला मात्र इथे स्वातंत्र्य दिनाचा बोनस मिळालाय. जोहरान बॉलिंग मार्क वरती राईट हँड राऊंड द विकेट. सईद आहे ऑरेंज कॅपचा मानकरी आणि धमाकेदार फलंदाजी. यावेळी फ्रंट लाईन टॅप करायचा होता, पंच करायचा होता. मिस टाइम शॉट आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल थांबलेला पाहायला मिळतोय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर फेकला जाणार पुढचा चेंडू अलग विकेट परंतु तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण मिड ऑनच्या दिशेने. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. सीमारेषेच्या दरम्यान बॉलला रोखलंय आणि यावेळी पंच शानदार आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. यावेळी सलग असे डॉट बॉल. दर्जेदार गोलंदाजी, शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. जोहरान जे आवेजला नाही जमलं, जे इक्रामाला नाही जमलं ते मात्र जोहरानला जमलं. चांगली गोलंदाजी. सईदला रोखण्याचा चांगला प्रयत्न याच्या माध्यमातून केला जातोय. जोहरानचा पुढचा चेंडू आणि यावेळी फन्नाट गतीने खेळला गेलेला फटका. ताकद आहे. अप्रतिम शॉट आहे. पॉवर बाज हिटिंग करताना सईद आहे. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू 4 रन. 4 धावा. लाजवाब फटका, अफलातून फटका. पॉवर बाज हिटिंग. सईद ऑन फायर. स्ट्रेट खेळला गेलेला फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. फक्त बॉल कडे पाहत राहील. बॉल बाय बाय करेल आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. यावेळी आणखी एक दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षण यावेळी यस रन आउट होईल. आणखीन एका विकेटचं पतन इथे होतंय. धावसंख्या यावेळी आपल्याला पाहायला मिळेल ती 26 रन. 26 धावा. शेवटचे 5 चेंडू खेळ बाकी. एका बाजूला सईद आहे आणि जोपर्यंत सईद मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावांचा पाऊस इथे जरूर पडू शकतो. आणखीन 1-2 तरी चौकार आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु या 11 संघाकडून रायझिंग स्टार म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय तो खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. आतिफ आहे. रायझिंग स्टारचा एक पारितोषिकाचा तो विजेता ठरलाय. तोच आतिफ. यावेळी पाहूया आतिफ काय करतोय. कमाल करतोय का? आतिफ धमाल करतोय का पाहावं लागेल. तोच आतिफ. छोटा तीर वार करे गंभीर. परंतु यावेळी छोटा तीर वार कसा करतोय गंभीर पाहायचंय कारण समोर सईद सारखा मातब्बर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असताना आतिफचा पहिला बॉल आणि यावेळी डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. दिग्धाव चेंडूने षटकाला सुरुवात करतोय. आतिफने जर इथे विकेट घेतली सईदची तर 500 रुपयांचं कॅश प्राइज शकूरबाई यांच्याकडून असेल. परंतु यावेळी 4 धावा. धमाकेदार बल्लेबाजी. कोण जिंकणार कोण हारणार याही पेक्षा आतिफ आणि सईद यांच्यामध्ये कसं युद्ध होणार हे इथे आम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहोत. परंतु इथे जर विकेट मिळाली, सईद जर इथे बाद झाला तर 500 रुपयांचा आतिफ मानकरी ठरू शकतो. त्यानंतर आणखीन एक बिग हिट आहे. पॉवर बाज हिटिंग आहे. बॅक टू बॅक चौकार इथे लगावतोय. बॅक टू बॅक लगावले गेलेले चौकार. खूप मोठा फरक आहे आणि यावेळी मिळालेल्या 4 धावा. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 34 रन. 34 धावा. पुढचा चेंडू. हो यावेळी टप्पा खराब. क्षेत्ररक्षण खराब आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे मात्र इथे 1 रन मिळेल. इथे विकेट मिळू शकली असती सईदची. इथे बाद झाला असता सईद. परंतु जर तरला महत्व नाही तर तुम्ही दाखवणारा जिगर महत्वाची असते. ती जिगर इथे पाहायला मिळाली नाही. खराब क्षेत्ररक्षण.
1 रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 36. यस 36. 1+1. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका हे यावी रनआउट. शोएब यावी डगआउटच्या दिशेने परतेल, परंतु यावी स्कोर कार्ड मध्ये धावा खूप आहेत. 36. सलाम. आतिफ. आणि इथे मिळते 1 रन. दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 37. 38 धावांची आवश्यकता इथे राहील. मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावकडी प्रेझेंट्स मोमीन्स प्रीमियर लीग 2025. आपण यावी 2025 मध्ये 5वं पर्व इथे सेलिब्रेट करतोय, परंतु प्रत्येक पर्वामध्ये कोण ना कोणतरी या स्पर्धेचा बादशाह ठरलाय, विजेता ठरलाय, उपविजेता ठरलाय. प्रत्येक स्पर्धेचा प्रत्येक पर्वाचा कोण ना कोणतरी मॅन ऑफ द मॅच ठरलाय, मॅन ऑफ द सिरीज ठरलाय. सीझन फर्स्ट जर आपण पाहिला, जेव्हा आपण 2020-2021 जर वर्ष डोळ्यासमोर आणलं, तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता तो शहीद फटकुरे. पहिल्या सीझनचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहिलं होतं तो शहीद फटकुरे. प्लेअर ऑफ द मॅच म्हणून अमान गडकरीला आपण पाहिलं होतं. बेस्ट बॅट्समन म्हणून शाहिद फटकुरेने एक जबरदस्त कामगिरी केली होती. बेस्ट बॉलर म्हणून पहिल्या सीझन मध्ये शहीद फटकुरे मानकरी ठरला होता. बेस्ट फिल्डर म्हणून तेहजीब फनसोबकर पहिल्या पर्वाचा मानकरी ठरला होता. आणि विनर टीम आपल्याला पाहायला मिळाली होती तो कॅप्टन शहीद फटकुरे यांचा आणि टीम ओनर इफ्राज दरवेश यांचा संघ विजेता ठरला होता. तर पहिल्या सीझन मध्ये उपविजेता ठरलेला संघ आणि त्या संघाचे कॅप्टन शाहिद फटकुरे आणि टीम ओनर हाफिज अब्दुल समद गावखडकर हे आपल्याला पाहायला मिळाले. सीझन 2 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शाहिद फटकुरे. शाहिद फटकुरेने मात्र प्रत्येक पर्वामध्ये कमाल धमाल केले, कारण पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॅट्समन आणि दुसऱ्या पर्वामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शाहिद फटकुरे. प्लेअर ऑफ द मॅच फरहान दरवेश. बेस्ट बॅट्समन मजीद दरवेश. बेस्ट बॉलर नौमान दरवेश. बेस्ट फिल्डर अरफरान दरवेश. विनर टीम जर आपण पाहिली दुसऱ्या पर्वाची तर शाहिद फटकुरे कॅप्टन होते आणि आसिर बोरकर टीम मॅनेजर ओनर होते. आणि परंतु इथे चर्चा होईल ती शाहिद फटकुरेची. सलग 2 पर्वामध्ये अतिशय दमदार कामगिरी त्याची राहिली. रनरअप आपण पाहिलं तर कॅप्टन मजीद दरवेश यांचा संघ, टीम ओनर शहजाज आणि शेहरोज हे आपल्याला पाहायला मिळतात. वळूया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 4 या अंकावरती स्कोर कार्ड ओपन झालंय. 38 धावांची आवश्यकता असताना पुढील चेंडू आणि इक्रामा कशा पद्धतीने खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण इक्रामा मैदानाच्या आतमध्ये राहून जबरदस्त फलंदाजी करणं गरजेचं आहे. दमदार शॉट आहे, तेवढं जबरदस्त फिल्डिंग आणि चुकीचा थ्रो. कष्टान कमावलं आणि चुकीमध्ये गमावलं. 1 रन इथे मिळेल. यस. आणि वळूया तिसरा सीझन जो आपण 2023 मध्ये पाहिला होता. 2023 मधला तिसरा सीझन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इक्रामा पेजे. तिसरा सीझन इक्रामा पेजेने गाजवला. तोच इक्रामा 5व्या पर्वामध्ये मात्र चाचपटत खेळताना इथे दिसतंय. प्लेअर ऑफ द मॅच मुसद्दीक पेजे. बेस्ट बॅट्समन मुझम्मिल लांबाडे. बेस्ट बॉलर इक्रामा पेजे. बेस्ट फिल्डर सोहेल गावखडकर. विनर टीमचे कॅप्टन शोएब दरवेश. टीम ओनर अनिश दरवेश. रनर अप टीम शाहिद फटकुरे आणि टीम ओनर इफ्राज दरवेश आपल्याला तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळत आहे. अतिशय दमदार आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा मोमीन स्पोर्ट्स प्रेझेंट्स मोमीन प्रीमियर लीग. बॉलिंग मार्क वरती शोएब आणि शकीक स्ट्रायकिंग एंडला. अजूनही लक्ष खूप दूर आहे. इक्रामाला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. याच दरम्यान फेकला जाणारा पहिला चेंडू राईट हँड राऊंड विकेट फ्रंट लाईन खेळतोय. बॉक्स आउट झालाय का पाहायचंय. 4 धावा आहेत, कारण बॅट पंच झाली होती, त्यामुळे शानदार फटका इथे पाहायला मिळतोय. लाजवाब 4 धावा इथे मिळाल्यात. अफलातून शॉट, पॉवर बाज हिटिंग. गोलंदाज स्वतःला रोखू शकला नाही, त्यामुळे मिळालेल्या 4 धावा पूर्ण ताकदीने खेळताना इथे दिसतोय. राईट हँड राऊंड विकेट. गती कमी आणि निसटला. सईच्या हातातून निसटलेला झेल बिघड वेळ का खेळ पाहावं लागेल.
निसटला झेल बिघडवेळ का खेळ मात्र यावेळी पाहावं लागेल आणि त्या दरम्यान पुढचा चेंडू बॅकफुट मध्ये येऊन पंच खेळतोय यावेळी खराब फिल्डिंग कारण गोलंदाजाने हात पुढे केला त्यामुळे मिडॉनचा प्लेअर इथे चकला गेला आणि बॉल मात्र इथे थांबला नाही तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावा इथे मिळत आहेत धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते पुढील चेंडू आणि यावेळी गती कमी आहे बॉक्स आउट आहे यावेळी क्लीनली बॉक्स आउट आहे उशिराने बॅटने केला वार बॉल गेला सीमारेषा पार पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच काय तर इथे विकेट या 11 संघावरती झाला इथे वार कारण बॉल गेला सीमारेषा पार त्यामुळे बॉक्स आउट होऊन यावेळी माघारी जावं लागले फलंदाजाला शकीक यावेळी मैदानाच्या बाहेर वैयक्तिक 8 धावसंख्येमध्ये खेळत होता आवेज यावेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही हुकमी फलंदाज या 11 संघाचे आवेजला कमाल धमाल करावी लागेल पूर्णगड येथील झालेल्या ही स्पर्धेमध्ये पीपीएल पूर्णगड प्रीमियर लीग मध्ये ही आवेजची चांगली फलंदाजी आम्ही पाहिले 2024 राईट अप डाऊन द विकेट नेक्स्ट बॉल आवेज साठी ताकदीने खेळला गेलेला फटका पंच बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला तरी चालेल तुम्ही फक्त पडू नका आणि पडलात तर पडलात पण स्वतःला सावरा धावसंख्या आहे ती यावी 13 अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 25 धावा इक्रमा स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्क वरती येतोय सलाम बॉलिंग मार्क वरती सलाम आहे परंतु यावी कोल्हापूरहून दाखल झालेला गोलंदाज अजून वापरलं गेलं नाहीये आम्हाला पडलेला प्रश्न यावी जोरदार फटका इक्रामा बॉल टाइम करायचा आहे गॅप शोधायचा आहे हातामध्ये मारून आपण जिंकले जाणार नाही आहोत जर गॅप शोधली जागा शोधली तरच आपण जिंकले जाणार आहोत एक बॉल तर इथे डॉट आलाय यावी शानदार फटका नो बॉलचा इशारा इथे मिळते 1 रन प्रयत्न चालू आहे कोशिश पे कोशिश परंतु रिझल्ट मात्र इथे 1च रन नेक्स्ट बॉल यावी शानदार फटका आहे परंतु आवेज मात्र यावी स्वतःला रोखू शकला नाहीये त्यामुळे आलेला हा डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल या 11 संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार ठरणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट सामना आहे यावेळी फटका लाजवाब आणि इथे काय रन आउट होईल आवेज कलमुद्दीन इथे आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाची भूमिका आणि आजच्या दिवसामध्ये अतिशय शानदार कामगिरी कलमुद्दीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ओल्ड इज गोल्ड मध्ये ज्यांचं आवर्जून नाव घेतलं गेलंय ते कलमुद्दीन यावेळी दमदार कामगिरी करतात न्यू बॅटर कामिल यावेळी कामिल आहे ड्राईव्ह केला यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे बॉल फील्ड केला जातोय इथे आलाय डॉट बॉल षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं एक बॉल बाकी आहे आणि अंपायर एक बॉल बाकी आहे एक बॉल बाकी आहे नो बॉल गेला होता ना यस बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल राईट अँड राउट विकेट ड्राईव्ह केलाय अलॉंग कार्पेट बॉल फील्ड केला जातोय कोणती रन इथे मिळत नाहीये डॉट बॉल येतोय षटक क्रमांक समाप्त होत आहे 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 24 धावांची आवश्यकता 5 चेंडू आणि 24 धावा अशक्य आहे परंतु शक्य बनू शकतं जर एखाद दुसरे 2 जर नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाले तर खूप काही घडू शकतं कारण क्रिकेट कधीही टर्न होऊ शकतो परंतु यावेळी षटकार ठोकून चालणार नाहीये विक्रमाने पहिल्याच बॉल वरती केला वार बॉलला दवडलं सर्कलच्या बाहेर त्यामुळे विकेट विक्रमाची इथे पाहायला मिळते जमशीद यावेळी बॅकफुट पंच डॉट बॉल आई चेंडू निर्धाव अतिशय धमाकेदार खेळी राहिले ते
7 स्ट्रायकर संघाची, तर आणखीन एका विकेटचं पत्र इथे होतंय. 7 स्ट्रायकर, अतिशय शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी पाहायला मिळते. दोन विकेट आतापर्यंत प्राप्त केले. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज, आणि यावी आणखीन एक डॉट बॉल आहे, आणखीन एक डॉट बॉल आहे. खूप काही घडायचंय इथे. जर हा डॉट बॉल आला तर कमाल धमाल होणार आहे. आणि हाही चेंडू इथे डॉट येतो का? नाही. यस, डॉट येतोय, डॉट येतोय. 3 विकेट आणि निर्धाव षटक फेकताना अतिशय अप्रतिम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मजहर. शानदार गोलंदाजी, निर्धाव षटक, 3 विकेट संघाला इथे प्राप्त होत आहेत. आणि या मॅच मध्ये विजयी ठरतो तो 7 स्ट्रायकर. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. या 11 संघ आपलं आव्हान थोडस संकटामध्ये आलेलं दिसतंय, परंतु जर तर वरती यानंतर यांचं आव्हान इथे राहील. यानंतर होणारा सामना ऐजान अरफा 11 विरुद्ध ऐजान शैजान. ऐजान शैजान 11 वर्सेस अरफा 11. जनाब निजाम वस्ता साहब, इनके शुभ हाथों से इस मैच का टॉस. निजाम वस्ता साहब, आपका इस मंच पर आपका सहर्ष स्वागत है. यह सीजन 4 सीजन 4 मध्ये आपण इमर्जिंग प्लेयर आतिफ सारंगला पाहिलं होतं. सोहेल गावकरकर, सियाद दालवलकर, बेस्ट फील्डर जुकमान पठाण, बेस्ट बॉलर शाहिद फटकुरे, बेस्ट बॅट्समॅन अक्रम दरवेश, फायनलचा मॅन ऑफ द मॅच मुझम्मिल लांबाडे, मॅन ऑफ द सिरीज हाफिज सिद्दीकी यांना पाहिलं होतं. तर जो चॅम्पियन संघ ठरला होता त्या चॅम्पियन संघाचे कॅप्टन सेहरोज मुझम्मिल लांबाडे कॅप्टन होते, आणि या संघाचे ओनर स्पॉन्सर होते ते सुफियान होडेकर. आणि रनरअप ठरलेला संघ होता तो शाहिद फटकुरे यांचा, आणि त्याचे स्पॉन्सर होते ते निहाल होडेकर. आणि ऍज अ या 4ही पर्वांचा जर आपण विचार केला तर ऍज अ कॅप्टन 4ही पर्वांमध्ये फायनल मध्ये संघ जाताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा कारनामा करणारा एकमेव फलंदाज आहे तो शाहिद फटकुरे. शाहिद फटकुरे वन मॅन शो प्रत्येक पर्वामध्ये राहिलाय आणि आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेलाय. आणि 4ही पर्वामध्ये फायनल मध्ये घेऊन जाणारा एकमेव खेळाडू शाहिद फटकुरे.